जय हिंद मित्रांनो, मी विक्रम स्वागत करतो तुमच्या चॅनलमध्ये बॉडी फिटनेस पॉवर। तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो परत एकदा पोलीस भरती संदर्भातच असणार आहे। पोलीस भरतीची मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो। हा आपला चॅनल आहे तो फिटनेस रिलेटेड ओके आणि पोलीस भरती रिलेटेड माहिती देतो। त्यामुळे मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या ओके, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला अपडेट मिळत जातील। तर मित्रांनो, आजचा आपला विषय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की काय असणार आहे। तुम्ही बघितलं असेल की भरपूर पोलीस भरतीमध्ये सेटिंग लागते। हा सेटिंग हा शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा वशिला किंवा पैसे देऊन कामं होतात। तर त्याच्याविषयी मी व्हिडिओमध्ये मित्रांनो बोलणार आहे, तुम्हाला माहिती देणार आहे। कारण की भरपूर नवीन मुलं असतात ती त्यांना माहिती नसतं की ते लोक काय करतात, पैसे देऊन भरती व्हायला बघतात। तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। व्हिडिओ चालू करण्याच्या पूर्वी चॅनलवर नवीन आता प्लीज सबस्क्राइब करा चॅनलला ओके, आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघून झालं मित्रांनो लाईक करा व्हिडिओ, जेणेकरून मला मोटिवेशन मिळत राहील। तर चालू करू आपण व्हिडिओ। तर मित्रांनो, महाराष्ट्रात अशी किती मुलं असतील, भरपूर मुलं असतील। सगळ्याच मुलांना मित्रांनो भरती व्हायचंय, पण बरेच असे मुलं आहेत की वेगळा मार्ग निवडतात भरती होण्यासाठी। कारण की मित्रांनो, भरपूर मेहनत केलेली असते आणि तरी पण भरती होत नसतात ओके। त्यासाठी ते लोक काय करतात की कुठे पैसे देऊन होतंय का, कुठे सेटिंग लागते का ओके। आणि जे नवीन पोरं असतात ज्यांना भरतीचं काहीच नॉलेज नसतं ते तर डायरेक्टच जातात की मला पैसे दे आणि भरती करून घ्या ओके। तर मित्रांनो, ह्या गोष्टी आहेत ना, तुम्ही ह्या गोष्टीला फसू नका। कोणत्याही एजंटकडे जाऊ नका। पैसे देऊन मित्रांनो भरती होत नसतं। आणि जरी तुम्ही पैसे देऊन भरती झाला ना मित्रांनो, तर काय होतं, 1-2 वर्षांनी काहीतरी कुठून तरी ते लोक शोधून काढतात आणि तुमची नोकरी मित्रांनो तिथे जाऊ शकते, नोकरीत जाते, इज्जत पण जाते मित्रांनो ओके। त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनतीवर विश्वास ठेवा। आणि मित्रांनो, तुम्ही भरती नाही झालात तरी काहीच वाईट होणार नाही। भरपूर अशा नोकऱ्या आहेत ते तुम्ही करू शकता। पण मित्रांनो, वाईट मार्ग म्हणजे वेगळा मार्ग निवडू नका भरती होण्यासाठी। कोणालाही पैसे देऊ नका, कारण की लाच देणं आणि घेणं दोन्ही पण गुन्हा आहे। आणि समजा तुम्ही एखाद्या एजंटला पैसे दिले ओके आणि ते काम केलंच नाही आणि पैसे डुबले तुमचे, तर मित्रांनो तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला पण जाऊ शकत नाही। कारण की तुम्ही मित्रांनो लाच दिली आहे, एखादी नोकरी मिळवते, त्याला तर शिक्षा होईलच पण तुम्हाला पण शिक्षा होईल। असाच एक रिअल इन्सिडेंट मी तुम्हाला सांगणार आहे, जो माझ्या मित्राबरोबर घडलाय ओके। आणि त्यामुळे तो खूप पस्तावलाय। त्याला नुकसान किती झालंय जर तुम्ही आकडा ऐकला तर तुमच्या पायाखालची जमीन हलून जाईल मित्रांनो। 1.5 लाखाचं नुकसान त्याला झालंय, 1,50,000। हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकते, 1.5 लाखाचं नुकसान झालंय। तर मित्रांनो, कसं नुकसान झालं त्याला 1.5 लाखाचं ओके, त्यांनी काय वेगळा मार्ग अवलंबला। तर मित्रांनो, त्यांनी काय केलं ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे। मित्रांनो, त्याच्याकडे पण एक एजंट आलेला की मी तुला असं भरती करतो की पैसे देऊन भरती करतो, तू मला पैसे दे ओके। मित्रांनो, त्यांनी पण अशीच खूप मेहनत केलेली, भरपूर दिवस आमच्याबरोबर तो माझाच मित्र आहे, त्याचं नाव नाही सांगू शकत पण तो रत्नागिरीचा आहे मित्रांनो। खूप मेहनत माझ्याबरोबरच केलेली ओके, पण त्याचे पेशन्स संपले आणि तो त्याला म्हणजे त्यांनी जे ते मागणी घातलेली त्या मागणीला तो फसला ओके। आणि त्यांनी त्याला पैसे दिले। आता त्यांनी त्या एजंटचा पण दिमाग बघा, त्यांनी कसं फसवलं त्याला। तर त्यांनी त्याला पहिलं काय सांगितलं, मी तुला भरती करतो पण भरती पूर्ण म्हणजे जी आपली भरती असते ती पूर्ण झाल्यावर तुला भरती करतो। म्हणजे भरतीच्या प्रक्रियेत भरती त्यांनी केली नाही त्याला। आणि मित्रांनो, त्यांनी त्याला जळगावचं सेंटर दिलेलं, जळगाव, तिथे त्याचं मेरिट लिस्टमध्ये तिथे नाव येणार होतं ओके। आणि सगळं आलं, जळगावच्या लिस्टमध्ये, मेरिट लिस्टमध्ये त्याचं नाव आलं ओके। आणि त्याची फसवण्याची किती हाय लेवल आहे बघा। आपला जो पोलीस भरतीचा पट्टा, म्हणजे पोलीसवाल्यांचा जो पट्टा असतो, जो खाकीचा जो शर्ट असतो, पॅन्ट असते, त्यांनी ते त्याला आणून दिलं। आणि एकदम मित्रांनो रिअल वाटत होतं। मी स्वतः बघितलंय ते, नंतर त्यांनी मला दाखवलं पण मी स्वतः बघितलंय ते ओके। एकदम रिअल वाटत होतं। आता मित्रांनो, मला सांगा कोण फसणार नाही, एकदम सगळं रिअल वाटत। तो खुश झाला आणि त्याची मागणी कशी होती, पहिले 60,000 द्यायचे आणि बाकीचे पैसे नंतर द्यायचे ओके। तर 60,000 आधी त्यांनी त्याला दिले आणि नंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यावर बाकीचे पैसे देणार होता। तर सगळं मित्रांनो मेरिट लिस्टमध्ये पण त्याचं नाव आलं आणि त्यांनी त्याला कपडे पण आणून दिले, काय माहिती कुठून आणून दिले पण त्यांनी त्याला आणून दिले ओके। पण असं करता मित्रांनो त्यांनी 60,000 तर दिले आणि बाकीचे पैसे पण त्याला देऊन टाकले। मग त्याचं नुकसान किती झालं, 1.5 लाख। नुकसान तर होऊ द्या मित्रांनो, पण ते 1.5 लाख घेऊन तो निघून गेला ओके। आणि जेव्हा भरतीची वेळ म्हणजे रिझल्टची वेळ आली ना, त्याचं मेरिट लिस्टमध्ये नाव होतं ओके। ती कपडे घेऊन काय, कपडे तर घरात ते तसेच पडले ओके, मेरिट लिस्टमध्ये नाव नव्हतं त्याचं। जळगावला तिथे तो इन्क्वायरी करायला गेला, तिथे पण त्याला मित्रांनो काहीच माहिती मिळाली नाही। ह्याचा अर्थ काय मित्रांनो, त्यांनी त्याला फसवलं ओके। मित्रांनो, ह्या गोष्टीवरून तुम्ही शिका की कोणत्याही एजंटला पैसे द्यायचे कधीच नाही। कोणी तुम्हाला फोन केला की मी तुला मला पैसे दे, मी तुला भरती करतो, तर मित्रांनो असं होतच नाही मित्रांनो। तुम्हाला परीक्षा द्यायची आहे ओके, परीक्षा द्यायची, फिजिकल द्यायची, मग मेडिकल होणार तुमची
असं तुम्हाला पूर्ण प्रोसेस करूनच भरती व्हायचं. आणि तुम्ही मित्रांनो पैसे देऊन भरती झाला तरी काय तुम्हाला एक दिवस असा येणार की तुम्हाला असं जाणवणार की मी पैसे देऊन भरती झालोय. स्वतःवर मित्रांनो अभिमान वाटेल असं काहीतरी करा. ओके, तुमच्या घरातल्यांना पण लाज वाटेल मित्रांनो, असं काही करू नका. आणि हीच विनंती आहे मित्रांनो, कोणीही पैसे देऊ नका, पैसे देऊन भरती होऊ नका मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं. ओके, जे नवीन असतील मित्रांनो ते हा व्हिडिओ भरपूर शेअर करा, भरपूर मुलांना कळू दे. ओके, कारण की पैसे देऊन मित्रांनो भरती व्हायचं नसतं कधीच. ओके, गुन्हा आहे हा कायद्याने, तुम्हाला माहीत नसेल हा कायद्याने मित्रांनो गुन्हा आहे. ओके, या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण मित्रांनो मी तुम्हाला पळताना दम कसा लागतो, दम लागल्यावर काय एक्सरसाइज करतो, पळताना दम का लागतो, कोणता डाएट केला पाहिजे ते मी सांगणार मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक शेअर सबस्क्राईब टू अवर चॅनल बॉडी फिटनेस पॉवर. जय हिंद.